मुळातच हे गेट हे मालवाहतुकीचं गेट आहे. या गेटने येणाऱ्या गाड्या ह्या फक्त मालवाहतुकीच्या येत असतात. जे कोण ह्या पार्कमध्ये येत असतात त्यासाठी येण्यासाठी दुसरे गेट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रतिभा काकी ज्या गेटमध्ये आल्या त्या गेटवर असणारा वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड हा परप्रांतीय होता. ते प्रतिभा काकींना ओळखत नव्हता आणि त्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सूचना मिळाल्या की प्रतिभा काकी गेटवर आल्या आहेत, काही क्षणामध्येच मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही त्यांना सोडा. सोडल्यानंतर त्या प्रतिभा काकी आतल्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गेल्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला. संवाद साधल्यानंतर तिथं असं मला सिक्युरिटीने सांगण्यात आलं की त्यांच्याबरोबर जे काही सहकारी गाडीमधनं आलेले होते त्यांच्या महिला सहकारी त्यांना विचारत होते की शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठे. तसं बघायला गेलं तर शॉपिंग कॉम्प्लेक्स ह्या गेट पासून जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सिक्युरिटीने त्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या की तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटने जावा. पण मला ज्यावेळेस कळालं प्रतिभा काकी आणि रेवतीताई आलेले आहेत, मी काही क्षणातच त्यांना आतमध्ये सोडलं गेलेलं नाही. त्यांनी आतमध्ये कामगारांशी संवाद साधला. सगळं भेटून गेलेलं आहे. असं नाही की अगोदर